अजब रमा राघवची जोडी. ओ राघव सर एक मिनिट सर, एक सेल्फी काढूया का आपण? सेल्फी? काय रे, काय झालं अचानक? नाही कसं आहे, उद्या तुम्ही कंपनीचं मोठं काम करणार, मग बबली सर तुमच्यावर खुश होणार आणि तुम्हाला मोठा साहेब बनवणार. आता काहीही होणार नाहीये. हो खरं सांगतो ना, असंच होणार आहे. आणि काय राघव सर, तुम्ही मोठे साहेब झाला ना की मी हा सेल्फी सगळ्यांना दाखवणार आणि त्यांना सांगणार, हे बघा, हे मोठे साहेब आहेत ना, ते आपले मित्र होते. वासू, अरे या कंपनीत मी कुठल्याही पदावर असलो तरी तुझा मित्रच असणार आहे. आणि जर का एखाद्याच्या प्रगतीने जर का मैत्री तुटत असेल तर ती कसली मैत्री रे, हो की नाही? सर तुम्ही असं काय बोलता ना, कानाला ऐकायला लय गोड वाटतं बघा. आणि मनाला हवी. बरं चल, काढ सेल्फी, मला कामाला जायचं. हा काढतो ना. सर हात टाकू का खांद्यावर, म्हणजे तुमची हरकत नसेल तर? असं काय नाही. ये. काढा काढा, अजून सेल्फीज काढा. थोड्या वेळाने तुम्ही सगळेच ह्याला इथून हकलून देणार आहात. थँक्यू सर. चला येतो. अरे ही स्काय हाय टेक्नॉलॉजीजची फाईल कुठे गेली? कशी गायब झाली फाईल? And the game begins. आत्ता मजा येणार आहे. लोकांना कळलं ना तर. ही फाईल का सापडत नाहीये? इथेच होती, गेली कुठे यार? काय झालं रे राघव? काय झालं राघव, तू एवढा पॅनिक काय आहेस? अरे ती हाय स्काय सोल्युशन्सची फाईल आपल्या प्रोजेक्टची, ती डेस्कटॉप वरतीच होती माझ्या, आता दिसत नाहीये. म्हणजे ती फाईल डिलीट झाली? तू एकदा रिसायकल बिन मध्ये चेक कर ना. ते शोधलं नसेल का मी? अर्थात शोधलं, पण नाहीये तिथे सुद्धा. व्हॉट? अरे राघव, तुला कळतंय ना ती फाईल किती इम्पॉर्टंट आहे? ती फाईल शोध आधी, नाहीतर नाही सापडली ना बबली सर तुझा जीव घेतील, जीव. तू बॅकअप पण नव्हता घेतलास का? अजून मला प्रेझेंटेशन फायनलाइज करायचं होतं म्हणून नव्हता घेतला. ते झाल्यानंतर मी घेणारच होतो, पण त्या आधीच. हो राघव, तुला कळतंय का, प्रेझेंटेशन झालं नाही ना तर तुझी तर नोकरी जाईलच, आमची पण जाईल. हा व्हायरस अटॅक असेल का? ते माहिती नाहीये, पण राघव प्लीज ती फाईल शोध. नाही हे बघ, तू कुठल्या तरी दुसऱ्या फोल्डर मध्ये तिला टाकलं असेल, पण प्लीज फाईल शोध यार ती. अरे शोध शोध, इथेच कुठेतरी असेल फाईल. त्या फोल्डर मध्ये बघ बरं आहे का. नाही, कुठेच नाहीये ही फाईल. काय
काय खरं नाही. वा, खूप मनापासून प्रार्थना करतेस तू. इतकं काय मागतेस ग देवाकडे? तुझा संसार सुखाचा व्हावा हे की माझा संसार मोडावा हे? सगळ्यांच्या चांगल्यासाठीच प्रार्थना करते मी देवाकडे. कुणाचं वाईट व्हावं अशी प्रार्थना मी का करेन लावण्याताई? ताई नाहीये मी तुझी. ताई म्हणायचं नाही मला. ही अशीच खोटी नाती जपत आयुष्यभर माझ्या पाठीत खंजीर खुपसत आली असतो. माझ्या नवऱ्याशी असंच गोड गोड बोलून त्याला फसवलंयस, पण तुझी सोपळ जादू आहे ना, ती माझ्यावर चालणार नाही. मी गोड बोलत असेल ना तर ते फक्त आणि फक्त प्रेमापोटी असेल लावण्याताई. चोप गा, का करतेस तू ही नाटकं? काय हवंय तुला? काय हवंय तुला? अरे घेतलंस ना माझ्या नवऱ्याला तुझ्या बाजूला वळवून, अजून काय हवंय तुला? माझे घर हवंय, प्रॉपर्टी हवी, काय हवंय काय तुला? हे सगळं फक्त आणि फक्त तुमचं आहे, आणि जे तुमचं आहे त्यावर मी का हक्क सांगू? वा, म्हणजे सगळं झाल्यानंतर, करून झाल्यानंतर तूच मला म्हणतेस मी असं का करू? वा, लक्षात आहे का ग तुझ्या? गिरीश माझा होता, आणि आता तो माझ्यापासून इतका लांब गेलाय की माझ्याकडे बघतही नाही. काय कमी आहे ग माझ्यात? सांग, काय कमी आहे माझ्यात? मी सुंदर नाहीये? ग्रेसफुल नाहीये? सगळ्या जगाला फक्त माझी श्रीमंती, माझं सुख, माझं यश एवढंच दिसतंय, पण माझ्या हातात काहीच नाहीये. सांग ना, काय आहे माझ्याकडे? तुमचं मंगळसूत्र आंघोळीला गेला होता तेव्हा कदाचित बाथरूम मध्ये विसरलात. या, घाला. नाही देसाई, एनी हाऊ उद्या प्रेझेंटेशन चालत पाहिजे. सगळी तयारी झालेली आहे. बाकी सगळ्यांना अलर्ट मोडवर टाका तुम्ही. पटकन आपण प्रेझेंटेशन. सर. अरे इथे काय चाललंय? गर्दी का जमली आहे? एक्सक्यूज मी, काय चाललंय? ऍक्च्युली सर, एक प्रॉब्लेम झालाय. राघवने जी प्रेझेंटेशनसाठी फाईल बनवली होती ना, ती डिलीट झाली आहे. नाही, माझ्या कानाचं आय थिंक, म्हणजे कानाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना, मला वेगळंच ऐकायला येतंय. मिस रमा, राघवने प्रेझेंटेशनची फाईल कंप्लीट केली असं म्हणायचं ना तुम्हाला? नाही सर, असं नाही म्हणाले. ती फाईल डिलीट झाली आहे असं म्हणाले. नाही सर. राघव, अरे असं कसं झालं? मला नाही माहिती सर. सर, तो शोधतोय. प्रोजेक्ट फाईल सापडेल. शोधा, अरे शोधा. सर शोधा रे शोधा. ती फाईल जर नाही सापडली ना तर आपली कंपनी बरबाद. शोधा, लवकर शोधा. राघव, शोध ना. बबली, calm down, breathe.
ब्रीद. आहे देसाई सापडली का फाईल? नाही सर, नाही सापडले अजून. सर मला असं वाटतंय आपल्याला आपल्या टेक्निशियनला बोलवावं लागेल. म्हणजे ती फाईल रिट्रीव्ह करता येते का ते बघता येईल. टेक्निशियन बोलवा ना, बोलवा लवकर, बोलवा. अरे काय मुहूर्त शोधताय का? बोलवा, मला ती फाईल हवी रे, मला ती फाईल पाहिजे. हो सर, हो सर. हो सर, तुम्ही काळजी करू नका, काहीतरी मार्ग निघेल. निघेल ना? मार्ग काढा, पायवाट काढा, नाहीतर हायवे काढा. फाईल हवी, मला फाईल हवी आहे. फाईल हवी आहे, फाईल. शांत व्हा सर, शांत व्हा सर, शांत व्हा सर. आरुषी आली का ग? पवित्रा, आरुषी आली का घरी? हो, ती केव्हाच आली. तुला काय झालंय? तू कुठे हरवलीस? नाही, काहीतरी टेन्शन आहे. ही परत बोलली का तुला काही? नाही, त्या काही बोलल्या नाहीत, पण त्या अशा का वागतात ह्याचाच विचार करते मी. तेच मला कळत नाहीये. म्हणजे माझ्यावरचा त्यांचा राग मी अगदीच समजू शकते, पण आता गिरीश आपल्या लग्नाला इतकी वर्ष होऊन गेली तरी त्यांचा राग काही कमी होत नाहीये. कारण तिचा स्वभावच तसा आहे, रागीट, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी नेगेटिव्ह शोधूनच काढायचं. अगदी आमचं लग्न झाल्या दिवसापासून मी बघतोय. म्हणजे आपण भेटण्याआधी सुद्धा त्या अशाच वागायच्या? ऑफकोर्स. ऍक्च्युली लावण्याच्या वडिलांच्या आग्रहाखातर मी तिच्याशी लग्न केलं. त्यांचे अनंत उपकार होते माझ्यावरती. खरं म्हणजे हे लग्न यशस्वी व्हावं अशी माझी फार इच्छा होती. कसलं आलंय, लग्नाच्या काही दिवसामध्ये माझ्या लक्षात आलं की लावण्याचा अहंकारी स्वभाव तिच्यात आणि माझ्यात कुठलंही नातं निर्माण होऊनच देणार नव्हता. तिनं मला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. रमा झाली तेव्हा सुद्धा लावण्य आणि आम्ही मनानं अगदी दूर होतो. त्यात मी तुमच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांचा राग वाढतच गेला. मुळात मी तुझ्या प्रेमात पडलोच का? कारण खऱ्या अर्थानं आयुष्याचा जोडीदार मला मिळालेलाच नव्हता. लावण्याला सहजीवन या शब्दाचा अर्थच कधी कळला नाही. तिला फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करता येत. आमचं लग्न अगदी नवीन नवीन असताना सुद्धा कायम मी माझे पैसे, माझं स्टेटस हेच ऐकत. त्याला संसार म्हणतात. गिरीश, मला तुमचा त्रास कळतोय, पण लावण्याला कधीच नाही कळला. मी माझं लग्न झालेलं असताना सुद्धा तुझ्या प्रेमात पडलो याचं समर्थन नाही करत आहे. पण सहचारिणी म्हणून जशी तू मला साथ दिलीस तशी लावण्यानं कधीच नाही दिली मला. फक्त माझा अपमान करत राहिली. सतत टोचून बोलायचं, टोमणे मारायचे. मी तरी किती सहन करणार होतो. पण सहानुभूती फक्त पहिल्या बायकोलाच मिळते. त्याचा पुरेपूर फायदा हिने उठवलाय की हिच्यावर कसा अन्याय झालाय, तिचा नवरा दुसऱ्या बाईच्या प्रेमात कसा पडलाय हे आपल्या जवळच्या लोकांना कळकळीनं सांगत राहील. अगदी आत्तापर्यंत आपलं नातं कोणालाच माहिती नव्हतं म्हणून बरं. नाहीतर लावण्यानं सोशल मीडियावर सुद्धा गळे काढायला कमी केलं नसतं. गिरीश, जाऊ द्या ना, मी उगाच काढला हा विषय. मला फक्त इतकंच वाटलं की लावण्या त्यांची काय बाजू आहे हे आपण एकदा जाणून घेऊया. तिची कसली आली बाजू? ती एक नंबरची स्वार्थी आणि आपमतलबी बाई आहे. तिच्याशी लग्न झालं हे माझं दुर्दैव. तुझा काय किंवा आरुषीचा काय अपमान करायची एक संधी बाई सोडत नाही. हे बघा, आपण याचा त्रास नाही करून घ्यायचा. आणि तुम्ही काळजी करू नका. लावण्याताईंनी माझा कितीही अपमान केला तरी माझा आवाज कधीच वाढणार नाही. मी त्यांना उलटून कधीच नाही बोलणार. हाच तर तिच्यात आणि तुझ्यात सगळ्यात मोठा फरक आहे. तू प्रत्येक वेळी समोरच्याची बाजू समजून घेतेस आणि लावण्यासाठी तिच्याशिवाय जगात कोणाचंच अस्तित्व नसतं. कधी कधी खरंच मला भीती वाटते. कसली?
तिचं हे वागणं सहन करत 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 एक दिवस आपला स्फोट होईल आणि तेव्हा जे घडेल भयंकर असेल. नाही नाही गिरीश, असं बोलू नका. देवा, मी प्रार्थना करते हा असा दिवस आमच्यावर कधी आणू नकोस. आणि हे घे, फ्रेम पुसून घे नीट. श्रुती, मी तुझ्या या कॉलेज प्रोजेक्टसाठी तुझी मदत करतेय, पण याचे मार्क्स कोणाला मिळणार, तुला की मला? मार्क्स मला मिळणार, पण माझं प्रेम तुला मिळणार. अरे देवा, अरे बघ बघ बातमी काय आली बघ बघ. एका मोठ्या कंपनीमध्ये त्यांच्याचकडे काम करणाऱ्या एका माणसाने अफरातफर केली. 3 कोटी रुपये घेऊन पळून गेला तो. अगं मनुष्य स्वभाव, त्याला काय करणार आपण. खाल्ल्या मिठाची या लोकांना किंमत नसते ना, हेच खरं. जितकी मोठी कंपनी तितकी फसवणूक जास्त. पण जाऊ दे आजी, आपल्याला काय करायचंय. नाही अरे असं कसं म्हणतोस माधवा, आपला राघव सुद्धा अशाच एका मोठ्या कंपनीत काम करतोय. तिथे सुद्धा तिथली लोक असाच फायद्याचा विचार करत असतील. नाही हो आत्या, तिथली माणसं कशी का असेनात, आपले राघव त्याचे नाही येत. अश्विनी, आई आपल्या राघव बद्दल बोलतच नाहीये, पण त्याला तिथे भेटणारी माणसं मात्र प्रामाणिक असू दे म्हणजे मिळवलं. आणि तो प्रामाणिकपणा कसा असायला हवा, आपल्या अश्विनी सारखा. काय हो बाबा. अरे पण घरातल्या घरात कोणीही प्रामाणिक असतं, पण आपला राघव जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपले संस्कार काही विसरणार नाही. त्याचं वागणं, त्याचे विचार नेहमीच परफेक्ट होते आणि परफेक्ट राहणार. मग त्याच्यावर संस्कार कोणाचे? होय नारायणा, तूच केलेस का संस्कार? तसं नाही, पण आपला राघव एवढा परफेक्ट वागतो त्याचं कारण हा तू माझा मित्र म्हणून. नारायणा, अरे तू जो काही चांगला आहेस ना, त्याचं कारण माझा राघव परफेक्ट आहे आणि तो तुझा मित्र आहे. चुकलो. अरे कोणच आहेस रे तू. हो, पण नारायणा, आपला राघव कधीही चुकणार नाही. तो जिथे म्हणून जाईल तिथे त्याचा सन्मानच होईल आणि त्याचं कुटुंब म्हणून आपल्याला नेहमी त्याचा अभिमानच वाटत राहील. सापडली का रे फाईल? शोधतोय. शोधा, किती शोधायचंय ते शोधा, पण ती फाईलच एक्झिस्ट करत नाहीये. काय झालं? सॉरी सर, आता काही नाही होऊ शकत. काय नाही म्हणजे ती फाईल परमनंटली डिलीट झाली. डिलीट? रिसायकल बीम जंक कशातच नाही आणि तो ड्राईव्ह सुद्धा फॉर्मेट झाला. ती फाईल कायमची गेली सर. गेली सर. कायमची गेली? अरे कायमची गेली? अरे अशी कशी गेली फाईल? आणि ती फाईल जर तुला परत मिळवता येत नसेल तर तुझ्या आई वडिलांनी एवढं शिक्षण तुला कशाला दिलं? एक्सक्यूज मी, ती फाईल अजिबातच नाही रिट्रीव्ह करता येणार. रिट्रीव्ह करता येईल. येईल?
येईल ती फाईल परत मिळेल. बहुतेक मिळेल, पण त्याच्यासाठी मला 3-4 दिवस तरी लागतील. 3-4 दिवस? नाही रे नाही, एवढा वेळ नाही आमच्याकडे. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही सगळे ना माझ्या 13व्याला जेवायलाच या. अरे काय करू मी, काय करू? 3-4 दिवस, उद्या आहे प्रेझेंटेशन. अरे अरे काय सायलेन्स. गेले गेले आहे सगळे कष्ट वाया गेले. अरे उद्या संजना मॅडम येणार आहेत, सौरभ दिवाण सर येतील, त्यांना काय तोंड दाखवू, काय सांगू त्यांना? तुमचं प्रोजेक्ट गेलं, उडालं हवेत. सर तुम्ही प्लीज थोडासा धीर धरा. आपण अरे कसा धीर धरू, कसा धीर धरू? उद्या सौरभ सरांसमोर आपलं प्रेझेंटेशन होईल. त्यांच्या ॲपच्या बाबतीतल्या आपल्या सगळ्या आयडियाज त्यांना आवडतील. त्यांच्या ॲपच्या डेव्हलपमेंटचं सगळं काम आपल्या कंपनीला मिळेल. आपण करोडोचा प्रॉफिट कमवू. पण काय झालं, काय झालं? उद्या जर सौरभ सरांसमोर आपल्या कंपनीचं प्रेझेंटेशन नाही झालं तर आपली कंपनी ब्लॅकलिस्ट होईल. वाटलं होतं उद्या सौरभ सरांसमोर प्रेझेंटेशन होणार. उद्या जर सौरभ सरांसमोर आपल्या कंपनीचं प्रेझेंटेशन नाही झालं तर आपली कंपनी ब्लॅकलिस्ट होईल. परत कुणीही त्यांचं ऍप बनवायला आपल्या कंपनीकडे येणार नाही. नुकसानच नुकसान. मी एवढ्या मेहनतीने ही कंपनी उभी केली होती, टप्प्यात जाणार रे. आता फक्त 10 to 15 मिनिट्स, मग बबली सर राघवला लाथ मारून हकलवून लावणार. The countdown begins. फाईल डिलीट कोणी केली? नाही सर, मी कशाला डिलीट करू? Shut up! Shut up! कोणी डिलीट केली फाईल? कोणी केलं? फाईल कोणी डिलीट केली? सर माहित नाही. कोणी डिलीट केली? कोणी डिलीट केली फाईल? फाईल कोणी डिलीट केली? फाईल कोणी डिलीट केली? राघव सरांनी डिलीट केली. सर शेवटचं लॉगिंग राघव सरांचं आहे आणि त्यांनीच हा लॅपटॉप ओपन केला होता. आणि या सिस्टीममध्ये फाईल ऑटोलॉक होतात, म्हणजे पासवर्ड फक्त राघव सरांकडेच आहे. 10, 9, 8, 7, 6, 5. म्हणजे ती फाईल
राघव सरांनी डिलीट केली आहे. मी असं म्हणत नाही की राघव सरांनी हे मुद्दाम केलं, पण त्यांच्याशिवाय हा लॅपटॉप आणि ही फाईल कोणी ओपन करू शकणार नाही हे खरं आहे. जे झालंय ते राघव सरांनीच केलंय. नाही नाही सर. फोर 3 2 1 मिस्टर पी. सर मिस्टर पी, ती फाईल तू मुद्दाम डिलीट केलीस ना? आपलं करोडोचं नुकसान व्हावं ही तुझी इच्छा होती, हो ना? अहो नाही सर, मी असं का करेन सर? मी आपल्या कंपनीचा फायदा होईल यासाठी प्रयत्न करतोय. खोटं बोलतोयस तू, खोटं. हे असं तुझं खोटं खोटं गोड बोलणं ऐकून मी तुझ्यावर विश्वास ठेवला. चूक झाली माझी, चूक. अरे तुझ्या इतका वाईट एम्प्लॉई आपल्या कंपनीत आजपर्यंत कुणीही नव्हता. सर सर प्लीज तुम्ही शांत व्हा. अरे कसा शांत राहू? ह्या पीने माझ्या पाठीत सुराख बसलाय. सर या राघवला ना नक्कीच आपल्या कुठल्या तरी रायव्हल कंपनीने मुद्दाम इथे पाठवलंय. आपलं असं नुकसान करण्याचे पैसे मिळत आहेत त्याला. काय रे? नाही सर, मी असा कृतघ्नपणा कधीच करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी ती फाईल डिलीट नाही केली. मला नाही माहिती ती फाईल कोणी डिलीट केली. अच्छा, लॅपटॉप तुझा, सिस्टीम तुझी, पासवर्ड तुझा, लॉग इन तुझा, आणि तुलाच माहित नाही फाईल कशी डिलीट झाली. वा रे वा वा. आणि मी ह्याच्यावर विश्वास ठेवायचा? हं? काय लिहिलंय माझ्या कपाळावर? मूर्ख असं लिहिलंय का? नाही सर, मी फक्त Shut up! आजपर्यंत आपल्या कंपनीचं एकही प्रोजेक्ट फसलेलं नाहीये, आणि आजही फसलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच झालंय. अरे हे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अनेक कंपनीज रेसमध्ये होत्या, पण फक्त आपल्याला हे प्रेझेंटेशन करायला मिळालं. आता मी सौरभ सरांसमोर तोंडावर पडणार. सौरभ सरांचे आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरशी खूप चांगले संबंध आहेत. ते त्यांच्याकडे तक्रार करणार की बबलीकडून आता काम होत नाही, बबलीला कामावरून काढून टाका. मेलो मेलो, माझं करिअर बर्बाद झालं, बर्बाद झालो. हे सगळं झालंय या मिस्टर पी मुळे. मिस्टर पी! सर माझं ऐका, मी देवी आईची शपथ घेऊन सांगतो, मी असं नाही केलं. Shut up! हे देवाचं नाव घेऊन जो आपल्या कंपनीला फसवतोयस ना, ते आधी बंद कर. राव, एवढा मोठा आरोप तुम्ही. इनफ इज इनफ. मिस्टर राघव पुरोहित, तू केलेल्या ह्या चुकीमुळे मी तुला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकतोय. यू आर डिसमिस्ड. येस, जिंकलीस तू रमा. सर मी चुकलो असतो तर मी मान्य केलं असतं सर, पण तुम्ही असा घाईघाईत निर्णय घेऊ नका. विश्वास ठेवा माझ्यावर. नाही ठेवणार.
तू आता या ऑफिसमध्ये दिसायचं सुद्धा नाहीये. मी तुला ब्लॅकलिस्ट केलंय. तुला दुसऱ्या कुठल्याच कंपनीमध्ये जॉब सुद्धा मिळणार नाही. निघ आता. मी न केलेल्या चुकीची शिक्षा देऊ नका सर मला, प्लीज. तू असं ऐकणार नाहीस मिस्टर पुरोहित. ये तुझी बॅग वगैरे घे आणि निघ ना. गेट लॉस्ट. बस 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 झाली तुझी नाटकं. चल निघ इथनं आता. तर एकदा ऐका तरी. गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. पुअर राघव, एक मिस्टेक आणि बिचाराचा जॉब गेला. राघव सर लय चांगले होते. चांगला नाही, ओव्हर स्मार्ट होता. राघव, तुझ्या अतिशहाणपणामुळे माझी सीओ शिप गेली आणि माझ्या स्मार्टनेसमुळे तुझा जॉब गेला. आता रमा परांजपे हे नाव तुझ्या लाईफ टाइम लक्षात राहील. मिस्टर राघव पुरोहित. काय बघा श्रुते, मला 1000 फॉलोअर्स आहेत. फक्त 500 अजून मिळाले ना की मला ते निळ असं असं ते ब्लूटिक. हा तेच मिळणार. मी काय म्हणतो आजी, तू ना एक मस्तपैकी भजन म्हण. म्हणजे त्याचा मी व्हिडिओ घेतो, तो तू अपलोड केला ना की तुझ्या पटापट फॉलोअर वाढतील. कार्ट्या, माझं वय भजन म्हणायचंय. भजन म्हणायचं वय तुझं तू म्हण भजन. माझं वय तर रील्स करण्याचं आणि रील्स करणार. काय ग आजी. अगं कार्तिक हे कुठे आहे ग? मगाशी फोन केला होता तेव्हा मंदिरात होते. येतीलच तासाभरात. बर. आणि का ग, राघव कसा नाही आला अजून? त्यांनी काही फोनही नाही केला, कळवलं नाही. असं कधीच करत नाही तो. आजी, तुझ्या लाडक्या नातवाला 100 वर्ष आयुष्य बघ. तो बघ आला. हा स्माइल प्लीज. अरे राघवा, अरे काय झालंय? काय ऑफिस मध्ये काय झालंय का? राघव, अरे काय झालं? चेहरा का तुझा असा उतरलाय? असा अंत नको रे बघूस आमचा. सांग ना काय झालंय? नोकरी गेली माझी. काय?
अशी कशी गेली? तुझी कंपनी बंद पडली हो ना, नाहीतर तुझी नोकरी कशी जाऊ शकते? नाही, शक्यच नाही ते. नाही ग आजी, आमच्या कंपनीत एक मोठं प्रोजेक्ट आलं होतं हा, आणि त्या प्रोजेक्टची पूर्ण जबाबदारी होती माझ्यावर. नेमकी ती फाईल डिलीट झाली. हे असं कसं होऊ शकतं? ही अशी चूक तुझ्याकडून नाहीच होऊ शकत. नाही, ती फाईल डिलीट मी नाहीच केली, पण सगळ्यांनी दोष मात्र मलाच दिला. आमचे मॅनेजर माझ्यावर खूप चिडले. मला म्हणाले, एकीकडे देवदेव करतोस आणि दुसरीकडे फसवणूक करतोस आमची. काढून टाकलं मला नोकरी. हे बघ राघव, तू असं वाईट नको वाटून घेऊस. यात तुझी काहीच चूक नाहीये ना. हा, मग काही होणार नाही, घाबरू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. दादा, तू इतका साधा आहेस ना. कोणीतरी नक्की या गोष्टीचा फायदा घेतलाय. तुला त्रास देण्यासाठी मुद्दाम ती फाईल डिलीट केली. नाहीतर असं कसं होऊ शकतं? मला माहितीये राघवा कोणी केलंय. कुणी? तुझ्या ऑफिसमध्ये ते रमा परांजमे नावाचा विषय ना, तेच बादलंय तुला. तीच नागिण हे एवढं खालच्या थराला जाऊन काम करू शकते. नारायण, काय? अरे माझं सांत्वन करण्याच्या नादात एका स्त्रीचा असा अपमान करणार आहेस तू? मग मॅडम असं का करते? त्यांचा ह्या प्रोजेक्टशी काही संबंध सुद्धा नाही. माझ्या नशिबात होतं ते घडलं. जाऊ दे. राघव, राघव, अरे ऐक माझं. अरे राघवा, ना थांब शालिनी, थांब. त्याला आपल्या खोलीत जाऊन एकट्याला बसू दे, होईल तो शांत. जा, आपापल्या कामाला लागा बरं. जा नारायणा. आज मी खूप हॅपी आहे, खूप हॅपी आहे, खूप हॅपी आहे. आज मी फुल नाईट डान्स करू शकते. रमा, रमा, काय? सावकाश. आज मी खूप 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 खुश आहे आणि तू पण माझ्या बरोबर डान्स करायचा आहेस. ओके ओके ओके. पण काय झालंय? काय झालंय? अगं, तुला तर राघव माहित आहे ना? वेट, या, आय नो. त्याचं काय? आज मी त्याची सॉलिड जिरवली आहे. व्हॉट? अगं, जिरवली आहे. वेट अ मिनिट. काय 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 केलंय त्याने? त्याने काही नाही केलं, उलट मीच त्याची जिरवली आहे. काय केलंयस? ज्या दिवशी त्याने तुझा इन्सल्ट केला आणि माझी सीईओ शिप कॅन्सल केली ना, त्याच दिवशी मी डिसाईड केलं होतं मी रिव्हेंज घेणार. नंतर तो माझ्या ऑफिसमध्ये आला, माझ्या डोक्यावर बसून होता. पण नाव मी त्याला असं सरळ केलंय की त्याला लाईफ टाइम लक्षात राहील. रिअली? टेल मी, काय केलंयस तू? मॉम, मी त्याचा जॉब घालवला. सिरियसली? येस मॉम, कॅन यू बिलीव्ह दिस? Oh, that's wonderful, baby. That's really wonderful. मॉम, मी अशी आयडिया केली ना की आमचे मॅनेजर त्याच्यावर खूप चिडले. तू केलेल्या ह्या चुकीमुळे मी तुला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकतोय. यू आर डिसमिस्ड. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट रात्र आहे. राघवा, मला सगळं कळलंय. हे बघ, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. हे जे काही सगळं घडलं त्याच्यात तुझी चूक होती? नाही आबा, ती फाईल कशी डिलीट झाली मला तेच माहित नाही. फक्त ती मी केली नाहीये डिलीट एवढं नक्की. अगदी नजर चुकीने सुद्धा नाही.
अँड फायनली त्याला जॉबवरनं काढून टाकलंय. ओ गॉड, दिस इज द ग्रेटेस्ट न्यूज. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तसंही तो इन्सेक्ट माझ्या लाईफ मधला पॅडलक होता. इडियट. या, यू सेड इट. इन्सेक्ट जिथे जाईल ते सगळं स्पॉइल करतो. किडाच येतो. आय नो मॉम, बट नॉट नाव. म्हणजे मी रमा परांजपे आहे मॉम. माझी लाईफ आणि लक दोन्ही मी डिझाईन करते. मी अशी आयडिया केली की त्या राघवला फायनली कायमचं टाटा बाय बाय करून टाकलं. अरे पण मग तू मनाला इतकं का लावून घेतलंय? आबा हो, त्यामुळे आमच्या कंपनीचं मोठं नुकसान झालंय. तो प्रोजेक्ट माझी जबाबदारी होती आणि मी ती जबाबदारी पार पाडू शकलो नाही. राघव मला सांग, ही जी फाईल गायब झाली त्या फाईल मधलं जे कामाचं होतं ते तू नीट वाचलंयस? हो, आणि एकदा नाही 7-8 वेळा वाचलं होतं. ते ऑलमोस्ट फायनलच करणार होतो, पण त्याआधी हे झालं. यू नो बट डार्लिंग, माझ्यासाठी जगातलं सगळ्यात हॅपी वाक्य काय? जेव्हा तू मला म्हणतेस की मम्मा मी आज खूप खुश आहे, ते जशी तू आत्ता आहेस. स्टे लाईक दॅट बेबी. मॉम, तू रडतेस? नाही ग, Come here. I love you, मामा. अरे मग ती फाईल गायब झालेलीच नाहीये, तिचं अस्तित्व अजूनही आहे. अरे गजानना, तो सांगतोय ना ते सगळं पुसलं गेलं म्हणून. आई, ती फाईल त्याच्या लॅपटॉप मधून गायब झाली आहे, पण राघवच्या मेंदूत तिचं अस्तित्व आजही आहे. मला माहित आहे, मी तुझ्यासाठी जगात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अँड डोंट वरी मी, आय प्रॉमिस यू की मी तुला कधीच डिसअपॉइंट नाही करणार. I know that, baby. I know that so very well. So, you enjoy your night, okay? Yes. तुझी विक्ट्री एकदम एन्जॉय कर. I'm sorry. It's okay, Mama. Good night. Good night, Mom. Love you. Love you. Bye-bye. Bye. आज मी खूप हॅपी आहे आणि मी आज माझा हॅपी डान्स करणार आहे. ये 1 मिनिट, पण तो राघव काय करत असेल? काय नाही, रडत बसला असेल. फाईल डिलीट झाली म्हणून स्वतःच्या डेस्टिनीला ब्लेम करत असेल. इडियट. बट राघव, तू ना रडतच बस, बिकॉज तुला इथून पुढे कधीच जॉब मिळणार नाही. राघव, तू जर हे काम मनापासून केलं असेल ना, तर त्या फाईल मधला शब्द तुझ्या लक्षात असेल. कसं काय लक्षात असेल? हो, आणि राघव म्हणाला की हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी एका पूर्ण टीमला जवळजवळ महिनाभर लागला. म्हणजे लक्षात राहण्यासारखी छोटी फाईल ती नक्कीच नसेल. हो, सगळं लक्षात राहणं कसं शक्य आहे? तुझ्या माझ्या लक्षात राहणं शक्य नाहीये शालिनी, पण आपला राघव लहानपणापासून एकपाठी आहे. राघव हा तुला कठीणातला कठीण श्लोक एकदा वाचल्यावर लक्षात राहतो. तुला माहितीये, मला पौर्वत्याची विद्या शिकायला 7 वर्ष लागली. काय गाई? पण तू 12 वर्षाचा असतानाच त्यात तरबेज झाला. अरे अशी स्मरणशक्ती लाखात एकालाच लाभते. हा, हे मात्र खरं आहे. अगं आजी, शाळेमध्ये बाई शिकवताना त्याचा सगळा अभ्यास पाठ व्हायचा. अरे, आणि तुला माहितीये का, परीक्षा झाल्यानंतर सुद्धा सगळं लक्षात राहायचं त्याच्या. राघव, तुझ्या स्मरणशक्तीचा उपयोग करण्याची हीच वेळ आहे. तुझी ही ताकद आज पणाला लाव. आबा, म्हणजे महिनाभर खपून तयार केलेल्या त्या फाईलमध्ये जे होतं ते राघवने आठवायचं.
जमेल याला? अर्थात जमेल. निराश होऊन एखाद्या अंधाऱ्या खोलीत बसणारा माझा राघव असूच शकत नाही. तो स्वतः प्रकाशमान आहे. राघव, तुझी बुद्धी हेच शस्त्र आहे, उचलते शस्त्र, आणि लढायला सिद्ध हो. हा राघवा, डोक्यावर थंड पाणी घे, तरतरीत हो आणि लाग कामाला. आणि कितीही वेळ लागू दे राघव, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. अगदी रात्र जागवावी लागली तरी चालेल, पण घेतलेलं काम पूर्ण झाल्याशिवाय उठू नकोस. आता तुम्ही मला हे लक्षात आणून देताय की मी असं निराश बसणं किती चुकीचं होतं. पण आता नाही, आता निराशा नाही. आता मी हे प्रोजेक्ट कंप्लीट करणारच. चला, आता आपल्या राघवला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा सगळे तयार आहेत? हो. कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सकल कार्य सिद्ध करता सकल कार्य दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा.
इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल कार्य दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. दाता सकल कार्य सिद्ध करता सकल कार्य दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. आई, आजी, झालं प्रोजेक्ट. देवाची कृपा, देवाची कृपा. अभिनंदन. अरे आबा, कार्तिक दादा, लवकर बाहेर या. राघवचं प्रोजेक्ट पूर्ण झालंय. देवी आईची कृपा. मला माहिती होतं राघव, कितीही अशक्य गोष्ट असली तरी ती तुला जमणार आहे. राघवा, माझं गुणी बाळग ते तुला प्रत्येक वाक्य आठवलं ना, शब्द शब्द लिहिलास ना आता. हो, आबा म्हणाले अगदी तसंच घर. ती फाईल खरंच माझ्या डोक्यात होती, मी फक्त ती लॅपटॉपवरती उतरवली. दादा, तू खरंच सॉलिड आहेस रे दादा. आज जे तू करून दाखवलंस ना, ते जगात कोणीही करू शकत नाही. राघवा, आता तू, मी आणि तुझा लॅपटॉप असं सेल्फी काढूया. आणि हो बरं का, जे काही काम आता केलंस ना त्याचाही मोबाईलवर फोटो काढून ठेव, म्हणजे ते गायब नाही होणार पुन्हा. नाही नाही, त्याची गरज नाही. आता सगळ्याचा बॅकअप मी घेऊन ठेवलाय क्लाउडवर, ड्राईव्हवर, त्यामुळे काय हरकत नाही. राघवा, तू माझा मित्र आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. मग माझा दादा आहेच तसा अभिमान वाटण्यासारखा. नाही पण खरंच हे सगळं शक्य झालं कारण तुम्ही सगळ्यांनी मला मदत केलीत म्हणून. आजी, BFF. किती ना नमस्कार करायला जातो. हिला कर. यशस्वी भव. अभिनंदन. दादा, कॉंग्रॅच्युलेशन. आबा, राघवा, हे सगळं शक्य झालं ते तुझ्या मेहनतीमुळे आणि देवाच्या कृपेने. ये, आपण आधी देवाच्या पाया पडू. यशस्वी हो. राघवा, मला खात्री होती की तू हे काम अगदी व्यवस्थित पार पाडशील.
अरे भगीरथाने स्वतःच्या प्रयत्नाने गंगा या धरतीवर आणली. मग या जगात काय अशक्य आहे? आज तू अशक्य ते शक्य करून दाखवलंस. ये बाहेर. सर, हो बबली सर, झोपली वाटत. चहा घ्या. गुड मॉर्निंग सर. चहा घ्या. वासू, 2 चमचे टाकले साखर सर. वासू, साखर नाही, विष घातलंस का तू त्याच्यात? अहो सर, अरे नाही, सौरभ सर 11 वाजता येणार ना, तेव्हा जीव जाणारच आहे. त्याच्या आधी गेला तर बरं होईल. काय सर, तुम्ही तर लयच टेन्शन घेतलं. आणि आज घरी बिरी जाणार का नाही? नाही, रात्रभर इथंच थांबलात, मला बी थांबावं लागलं. अहो सर, तुम्ही इथं राहिल्यानं राघव सरांकडनं जे काम हरवलंय ते परत मिळणार आहे का? वासू, अरे यार, मी घरी तरी कसा जाऊ? घरी गेलो तरी मला माझं अपयशच आठवणार. अहो सर, सौरभ सरांनी दिलेलं प्रोजेक्ट आपण पूर्ण करून सुद्धा त्यांना दाखवू शकलो नाही. आता त्यांना कसं तोंड दाखवू? नाही ना वासू, ते यायच्या आत मला इथून निघायलाच पाहिजे, आणि ते सुद्धा कायमचं. सर, म्हणजे तुम्ही सौरभ सरांना न भेटत निघून जाणार? वासू, सॉरी सर. वासू, अरे सौरभ सरांना मी कसं तोंड दाखवू? कसं सांगू त्यांना की प्रोजेक्ट डिलीट झालंय? सौरभ सर 11 वाजता येतील आणि 11 वाजता आजपर्यंत मी कमवलेलं प्रेस्टीज, माझी सगळी इब्रत मातीत मिसळणार आहे. ते 3 मिनिटं सुद्धा थांबणार नाहीत. खूप पंक्च्युअल आहेत ते. आणि त्यांचं इथं थांबून तरी काय उपयोग? समजा काम तर पुसलं गेलंय. बरोबर बोलतोय वासू, सगळं गेलं. हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे सगळं त्या राघवमुळे झालंय वासू. राघव, चला खाऊन घ्या लवकर. घ्या राघव, पोटभर खाऊन घ्या. नारायणा घे. एवढेच नाही रे बाबा, पातेलभर गेलेत पोहे, देणार तुला. एवढं पुरेल मला. तसंही आजी आता मंदिरातून येईलच ना, ती प्रसाद घेऊन येणारच आहे, तोही खायचा आहे. राघवा, खास तुझ्यासाठी गेली आहे आजी मंदिरात प्रार्थना करायला. राघव, तुझं प्रेझेंटेशन किती वाजता आहे? 11 वाजता. आणि मला 1 मिनिट सुद्धा उशीर करून चालणार नाही. अरे मग तुला निघायला हवं. अर्धा तास लागतो ना तुला ऑफिसला पोहोचायला. हा मग चल, लवकर लवकर खा. हो हो हो. तू पूर्ण प्रेझेंटेशन परत केलंस हे कळवलंस ना ऑफिसमध्ये? हो, कळवतो ना. आणि मी त्यांना हेही सांगणार आहे की माझ्या घरच्यांनी मला मदत केली ना, म्हणून हे शक्य झालं. अरे बाबा, आमचं कौतुक राहू दे. आधी तू ऑफिसमध्ये फोन लाव बरं, आणि त्यांना सांग की तू तिथे आहेस ना, त्यांना काळजी करायची काही गरज नाही. लाव लाव, पटकन फोन लाव. माय लव्ह, माय डार्लिंग, आय विल मिस यू. तुला आठवतं, तुला मिळवण्यासाठी मी केवढी मेहनत घेतली होती. तू आणि मी, आपण एकमेकांच्या साथीने केवढं यश मिळवलं होतं. पण एका बिंडोक माणसाला मी एम्प्लॉय केलं आणि फसलो ग, फसलो. आज सौरभ सरांसमोर प्रेझेंटेशन होणार नाही हे डायरेक्टर सरांना कळणार, आणि ते मला लात मारून या कंपनीत हाकलून देणार. त्याआधीच मी जातो. गुड बाय. कम ऑन माय लवलीज, आय डिझर्व अ वॉर्म सेंड ऑफ. कम ऑन, लेट्स हग. माणसाची वेळ जेव्हा वाईट असते ना, तेव्हा आजूबाजूचे सगळे बेवफा होतात. नो प्रॉब्लेम.
वासू किती वाजले रे बाळा? हो सर, 9:45 झाले सर. ज्या माणसाच्या आयुष्याचे 12 वाजले त्याला घड्याळात किती वाजले याच्याने काय फरक पडणार आहे? खरं आहे सर, आपल्या ऑफिसचा टाइमच खराब चाललाय. वासू सॉरी सर. अरे नाही, मी सॉरी. अहो काळजी घे स्वतःची, आणि जमलंच तर माझी आठवण काढ. हो सर, तुम्ही खरंच चाललात? जावं तर लागणार ना रे. अहो हे बघ, नवीन मॅनेजर येईल त्याच्यासाठी ही कॅबिन अशीच स्वच्छ ठेव, आणि त्यालाही अशीच कडक कॉफी देत जा जशी मला देत होता. अहो सर तुम्ही. वासू येतो, जातो मी. अहो सर. बबली सर, अहो तुम्ही कुठे निघालात? अहो ते सौरभ दिवाण सर येणार आहेत आणि तुम्ही कुठे चाललात? घरी. काय आमचा? माझं रेजिग्नेशन मी टेबलवर ठेवलंय. सौरभ सर भडकून निघाले की माझं रेजिग्नेशन मॅनेजमेंटला पाठवून दे. त्या राघवमुळे आपली ताटातूट झाली. आपण पुन्हा कधीही भेटू शकणार नाही. येतो. अगेन सॉरी. जातो मी. सर सर प्लीज ऐका ना सर. सर राघव, मला आता हे नाव सुद्धा नकोय माझ्या फोन मध्ये. सर सर प्लीज ऐका ना सर. अरे हा कहा सारखा फोन करतोय? मिस्टर पी, तू माझ्या ऑफिसची वाट लावलीस, माझ्या करिअरची वाट लावलीस, आणि आता कशाला फोन करतोयस तू? मिस्टर पी, माझा फोन नंबर तुझ्या फोन मधनं डिलीट कर. जसा तू प्रेझेंटेशनचा डेटा तुझ्या लॅपटॉप मधनं डिलीट केलात ना, अगदी तसाच समजला. आणि पुन्हा मला कॉल करू नकोस. सर सर अहो आधी ऐका तर माझं. अरे काय ऐकून घ्या, मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. तू माझ्या प्रोजेक्टचा सत्यानाश केलाय, समजला? सर ते प्रोजेक्ट मी कंप्लीट केलंय. अरे मी वेडा झालो, मला काही ऐकायला यायला लागलंय. रात्रभर जागल्यामुळे माझे कान बंद झाले. वासू, वासू देसाई, अरे ऐका तुम्ही, हा काय म्हणतोय? एक मिनिट ऐका. मी म्हणत होतो की मी ते प्रोजेक्ट कंप्लीट केलंय, अगदी आधी होतं तसंच्या तसं. आणि आज मी प्रेझेंटेशन सुद्धा करणार आहे. अरे सर संकट टळलं सर. राघव प्रेझेंटेशन घेऊन येतोय. हो सर, मी पण असंच ऐकलं. नाही प्लीज प्लीज नका रे अशी माझी थट्टा करू गरीबाची. अरे माझ्या बायकोचा एकुलता एक नवरा आहे रे मी. पटकन मला हार्ट अटॅक येईल आणि झटकन मी वरती जाईल. प्लीज नका असं करू. मस्करी नाही करत, मी खरंच सांगतोय. हॅलो, अहो आमचा राघव कधीच खोटं बोलत नाही. काल दादानी रात्रभर बसून पूर्ण प्रोजेक्ट आठवलं, ते कम्प्लीट केलं, आणि आता बॅकअप सुद्धा घेतलाय. हे कोण बोलतंय? अहो सर, ही माझ्या कुटुंबातली लोक आहेत आणि त्यांनी मला मदत केली ना, म्हणूनच मी हे प्रोजेक्ट करू शकलो. राघव, माय बॉय, तू खरंच बोलतोयस ना? मग एक काम कर, आता लगेच घरून निघ, सगळा डेटा बरोबर घेऊन निघ आणि 10:30 पर्यंत पोच. तुला पोचायला 30 ते 35 मिनिटं लागतील ना? येस येस येस, एक सेकंदही उशीर करू नकोस. यू नो ना माय बॉय, शिस्त म्हणजे शिस्त. ओके, काळजी करू नका सर, वेळेत पोचेल. सी यू माय बॉय, सी यू.